निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार अजूनपर्यंतही शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी मिळाली नसल्यानं मोर्शी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं मोर्शी तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आलं। सर्वप्रथम पुलवामा येथे झालेल्या घटनेचा निषेध करून या घटनेत शहीद झालेल्या सर्व पर्यटकांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत दिलेला शब्द पाळला नसल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। करत नाही आहे त्यांचे डोळे उघडावे म्हणून आज मोर्शी तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे। या सरकारचा आम्ही खोटं बोलल्याबद्दल या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध करतो व लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या, बाकी इतरही मागण्या आहे, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा असो की शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे असो, घरकुल लाभार्थ्यांना घरकुलचे अनुदान रखडलेले आहे, अशा अनेक प्रकारच्या विविध समस्या आहे। तर त्या सर्व समस्याचं निराकरण राज्य सरकारनं करावं याकरिता आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ आमच्या या मागण्या मोर्शी तालुका व काँग्रेस कमिटीच्या शासनापर्यंत पोहोचावं अशी या ठिकाणी त्यांना आम्ही मागणी करणार। डबल बोला आता। सरकार विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर निनादून गेला होता। आंदोलनाला उपस्थित सर्व शेतकरी तसेच काँग्रेस कार्यकर्ते यांच्या वतीनं तहसीलदार विनोद वानखेडे यांना निवेदन देण्यात आलं। या आंदोलनाला शहर काँग्रेस कमिटीचे भूषण कोकाटे, तालुका अध्यक्ष रमेश काळे, मिलिंद कांबळे, अल्पशा बळाशे, पवन काळमेघ, मुरली नाना डहाणे तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।